काशी तीर्थावर भीक मागायला लागले. कुणी पाठवलं? पुंडलिकाच्या बायकोनं. आई बापाला हाकललं. काशी तीर्थावर अंध झाली डोळ्यानं भीक मागायला लागले. किती अंध झाले. 80-90 वर्षाचं वय. पुंडलिक जंगलामध्ये बायकोनं सांगितलं, धनी जळण संपलंय, जळण घेऊन या जंगलातून जळण तोडून. बायकोनं सांगितलं, धनी धुणं धुवून आणा. पुंडलिक जायचं आणि धुवून यायचं. त्याला कुठला वेडा म्हणतात तुमच्या खटाव तालुक्यात? देव वेडा. कुठला वेडा? मधने महाराज कुठला वेडा? जाबो. भगवंतांना असंच उदंड आयुष्य देऊ मी भगवंताकडे प्रार्थना करतो, कारण अखंड परमार्थात वय झिजवलं. वा, रामकृष्ण हरी. आमच्या खरोखर या पुशेगाव नगरीचे म्हटलं तर हरकत नाही, आपल्या सेवागिरी महाराज रिद्धी सिद्धी पुरुष असणारे आमचे सेवागिरी महाराजांच्या ज्या गादीचा ज्यांच्याकडं भगवंताची सेवा आहे, सेवागिरी महाराजांचे ते गादीचं स्थान असणारे आमचे सुंदरगिरी महाराज सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खरोखर महाराजांचा स्वभाव तुम्हाला सांगू, ऐकून जा. सांगतो. वलेकर दादा ऐका, आपल्या सेवागिरी प्रथमांशाला मला कीर्तनाचा योगायोग आला. मंदिरामध्ये योगायोग आला. मी अखंड कीर्तनात महाराजांच्या समोर सांगतो. सेवागिरी महाराजांचं चरित्र सांगितलं. बरोबर आहे ना महाराज? अमावश्याला आपल्या संतोष वाघ महाराजांनी मला तारीखला जोरदार टाळ्या वाजवल्या. आपल्या सेवागिरी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत मला वाटते ते. डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत. अजून कोण आले का? मोहनराव जाधव का? ते हे सुद्धा आलेले आहेत. चेअरमन, माजी चेअरमन, अजून उद्योजक जेसीपी कोण रे? मला माहित आहे दुकान मोठं. तिथे गेल्यानंतर मला त्यांनी जेवल्याशिवाय, चहा घेतल्याशिवाय, थंडा घेतल्याशिवाय पुढेच जाऊ देत नाही. हा, एवढं संतोष महाराज सुद्धा प्रेम करतात. खरोखर हे सगळे ट्रस्टचे आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आणि प्रियाताई शिंदे. माझी काय परिचय नाही आता. आपल्या शशिकांत भाऊंच्या मंडळी आहेत का? महेश शिंदे. महेश शिंदे. हॅलो, महेश साहेबांच्या मंडळी का? विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार महेश शिंदे यांचे कुटुंबाच्या वतीनं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करा. अशी मोठी माणसं कीर्तनात बसणं खरोखर आपल्या संप्रदायाचा अभिमान. साक्षात सेवागिरी महाराजांच्या रूपाने सुंदरगिरी महाराज मला आशीर्वाद द्यायला कीर्तनात आले. काय माझं पुण्य असेल? आज फिटले माझे कोडे बहुत दिवसाचे साखडे, पुण्य फळले बहुत दिवसा आठव्या उदया आलो सन्मुख तो पावलो. वा, महाराजांनी माझ्या खांद्यावर कीर्तन झाल्यानंतर थाप टाकली होती, कारण मी सेवागिरी महाराजांच्या त्या मंदिरामध्ये ट्रस्टमध्ये फक्त महाराजांचं थोडंसं चरित्र माझ्याशी अल्पवाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पण महाराज खुश झाले आणि महाराज समोरच मी मोठीपणा सांगत नाही, पण माझ्या पाठीवर थाप टाकली. म्हणजे आशीर्वाद, सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मला लाभलेला आहे. खरोखर महाराज तुम्ही महाशिवरात्री दिवशी धनवडेवाडीला आला होता, पण माझी 13 तारीख होती. त्या तुमच्या अगोदर मला वाटतं 1 दिवस होती आदल्या दिवशी, आणि महाराज दुसऱ्या दिवशी आले. पण महाशिवरात्रीला मी कीर्तनाला दुसरीकडे गेलो. म्हणजे महाराजांचा माझा योगा कुठं नाही.